गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. हा व्लॉग आहे रविवारचा आणि माझा आता वजन 78 म्हणजे 78 किलो झालेला आहे. मध्ये माझे गोळ्या औषधं वगैरे सुरू असल्यामुळं डाएट प्लॅन पूर्ण थांबवलेला, तरीसुद्धा माझं वजन पुन्हा वाढलेलं नाही. म्हणजे आपण योग्य करत आहे. म्हणजे जे डाएट वगैरे सुरू आहे ते सगळं योग्य. डाएट म्हणजे एवढं मोठं असं डाएट काही नाही, फक्त घरचंच खाणं वगैरे आणि थोडासा व्यायाम हेच फक्त चालू ठेवलेलं आणि छान माझं वजन कमी होतं आहे. आणि डाएट म्हणजे पूर्ण खाणं कमी केले वगैरे असं काही नाही, इतकंच की तळलेले पदार्थ, बाहेरचं खाणं किंवा जास्त प्रमाणात मी रंकाळ्यावर गेले की हे उबडधोबड काहीतरी खात होते, ते सगळं बंद झालं. आणि कधीतरी एक आठवड्यातून एकदा पाणीपुरी वगैरे असं खात असते. आणि आज माझ्या मुलगीनं माझ्या आयब्रोज केलेल्या आहेत, कारण खूप दिवस झाले तिला पण वेळ मिळत नव्हता आणि मलासुद्धा वेळ मिळत नव्हता. पण आज फ्रेंडशिप डे होता ना, तर फ्रेंडशिप डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी द्यायचे ठरवलेल्या, पण मी विसरले, सॉरी. पण फ्रेंडशिप डेच्या तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि मुलगी म्हणाली की आज आपण ॲब्रोज करूया, म्हणून तिला पण वेळ मिळाला म्हणून आज ॲब्रोज केलेले आहेत. आणि खूप छान ॲब्रोज करते ती, आणि हेअरस्टाईल पण खूप छान करते. फेशियल वगैरे सगळं, वॅक्स सगळं तिला तिच्या मावशीनं सगळं शिकवलेलं आहे. त्यामुळं तिला सगळे पार्लरचे सगळे प्रकार येत असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी कुठलंही तिला येत नाही असं नाही, त्यामुळं सगळ्या गोष्टी ती चांगल्या करते. आणि आज दोघांना पण बटर चिकन खायचं होतं, त्यामुळे मी बटर चिकन बनवायचं ठरवलं. आणि रेसिपी पण मी एकदा शेअर केलेलीच होती तुमच्याबरोबर, पण हे एकदा आहे, कारण त्या रेसिपीमध्ये आणि ह्या रेसिपीमध्ये थोडा फरक आहे. म्हणून ही बटर चिकनची रेसिपी ही वेगळी आहे थोडी त्या रेसिपीपेक्षा, म्हणून ही पण मी शेअर केलेली आहे. हा बटर चिकन मसाला सुहानाचा जो विकत मिळतो आहे तो मी आणलेला होता, आणि त्यातला थोडा निम्मा मी वापरलेला आणि निम्मा, कारण मी रोज चिकनचे काहीतरी वेगवेगळे पदार्थ करत असते. कारण घरात मुलग्यासाठी मला रोज चिकन बनवावं लागतं, पण 100 ग्रॅम 200 ग्रॅम असं, त्यामुळं त्याच्यासाठी वेगवेगळे मी बनवतच असते. तर आज ती मुलगीसुद्धा खाणार होती आणि मुलगासुद्धा, त्यामुळं दोघांसाठी मी बटर चिकन बनवलेलं होतं. तर तेल आणि हा कांदा, टोमॅटो आणि काजू हे तिन्ही पण मी चांगले तेलात फ्राय करून घेतले. आणि थोडासा लसूण पण टाकलेला, लसणाच्या एक 4-5 पाकळ्या टाकलेल्या, कारण चिकन मॅरिनेट करताना आपण सुरुवातीला आलं लसूण पेस्ट आणि मिरची पावडर, मीठ, हळद आणि थोडंसं दही टाकून मी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर हे मी तेल आणि कांदा, टोमॅटो, काजू आणि लसूण हे सगळं फ्राय करून मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि त्याच तेलात आता मी ते मॅरिनेट केलेलं चिकन सगळं भाजून घेतलं. हे मी चिकन एअरफ्रायरमध्ये तंदूर टाईप मी भाजून घेतलं असतं, पण मुलग्यानं मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली की मला ते एकदम एअरफ्रायरमध्ये कडक चिकन केलेलं नको आहे. हे मी नुसतं ज्यावेळी खात असतो आहे, म्हणजे सॅलेड वगैरे करणार त्यावेळी हे तू चिकन एअरफ्रायरमध्ये भाजून दे, पण हे बटर चिकनमध्ये जे चिकन टाकणार ते तू तंदूर टाईप जास्त भाजू नको. म्हणून मी हे तेलातच फ्राय करून घेतले चांगलं शिजवून, आणि मग पुन्हा ते काढून घेतलं आणि एकाच कढईत ते लागोपाठ मी करत होतो. आणि पुन्हा त्यात मी तेल गरम केलं, थोडेसे जिरे टाकले आणि ही कोथिंबीर, कारण ही कोथिंबीर टाकल्यानंतर जी तुम्हाला त्यामध्ये टेस्ट येणार किंवा ते जे एक कोथिंबीरचा तुम्हाला स्वाद येणार तो वेगळा येतो. हे एक वेळ तुम्ही हे असं पण करून पहा. आणि थोडीशी चटणी आपली कांदा लसूणची टाकली, कारण बटर चिकनमध्ये खूप गोड म्हणजे मसाला असल्यामुळं तो थोडं गोडसट लागते, मग त्याला तसं गोडसट नको होतं. त्यामुळे तिखट झणझणीत करण्यासाठी आपलं कोल्हापुरी लाल तिखट 2 चमचे मी टाकलेलं होतं. आणि मग हा आपला कांदा टोमॅटोवाला मसाला काजूचा, आणि त्यानंतर हे थोडंसं माझ्याकडं मसाला होता तो मिक्सरचं जे भांडं मी पाणी घालून धुवून ठेवलेलं होतं त्यातलाच थोडंसं पाणी घालून हे हाताने मिक्स करून घेतलं. आणि हा मसाला पण मी त्या मसाल्यामध्ये मिक्स केला आणि चांगलं मिक्स करून घेतलं.
आणि दोन्ही मसाले एकत्र आल्यानंतर थोडंसं व्हाईट कलरमध्ये दिसते, कारण एकदम लालसर तुम्हाला दिसणार नाही. ते कलर वगैरे घातलेला असते ना, त्यामुळं बाहेरचं बटर चिकन तुम्हाला कलर म्हणजे एकदम लाल भडक दिसते. आपण तसं करू पण शकतो, कलर पण टाकून. पण कशाला, आपण घरच्या घरी बनवणार, घरचं खाणे हे खूप म्हणजे पौष्टिक आणि टेस्टी असायलाच पाहिजे. पण कलर वगैरे वापरायला नको, म्हणून मी त्यात वापरलेला नव्हता. आणि पेस्ट ही जी बटर चिकनचं ती मी कांदा टोमॅटोची करणार, ती जर तुम्ही गाळून घेतली की ती तर एकदम स्मूथ केल्यानंतर खूपच छान, एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला बटर चिकन दिसणार पण आणि लागणार पण. मग मी ते गाळून घेतलेलं नाही आहे, मी हे असंच टाकलेलं आहे. पण तुम्ही एकदा तसं पण करून बघा. ती गाळून जी स्मूथ पेस्ट येणार, त्याचं बटर चिकन पण एकदम स्मूथ आणि बाहेर जसं तुम्ही विकत आणून खाताय त्या पद्धतीचं तुम्हाला बटर चिकन ते टेस्टी लागणार. आणि हा मसाल्यामुळं काय होतं, बाहेरची टेस्ट येतच, तुम्ही वापरतच असणार. पण वापरताना आपण लिमिटेड म्हणजे थोडा मसाला वापरला, 1-2-3 वेळा जरी ते पाकिट आणून 3 वेळा जरी केलं तरी होतं. पण तुम्ही जास्त प्रमाणात चिकन बनवणार असाल तर त्या अख्खा मसाला वापरला तरी चालेल. पण हा घरी जो मसाला आपण करणार, कांदा टोमॅटो किंवा काजू वगैरे टाकून, ह्याचं बटर चिकन खूप खूप चांगलं होतं. आणि पनीरसाठी पण आपण हीच प्रोसिजर करायची. आणि बटर पनीर पण असंच पद्धतीचं बनवायचं. आणि आम्ही आमच्यासाठी बनवलेली होती मिक्स डाळ. मिक्स डाळ म्हणजे त्यात उडदाची डाळ येणार. उडदाची डाळ म्हणजे त्याला सगळा कवर तसाच आहे त्या डाळीमध्ये. त्यामुळे उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, मसुरीची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, ह्या सगळ्या मिक्स डाळी होत्या. त्यात मी टॉमॅटो आणि हिंग, परत मेथी दाणे आणि हळद हे सगळं टाकून मी ही डाळ शिजवून घेतलेली होती कुकरला. पण काय झालं, मिक्स डाळी असल्या आणि त्यात जर हरभऱ्याची डाळ असली तर बाकी सगळ्या डाळी एकदम गिर शिजणार आणि हरभऱ्याची डाळ जास्त शिजत नाही, ती अख्खी तशीच राहते. मग ते काय होतं आहे, त्या सगळ्या डाळीत ती डाळ उठून दिसते. मग ते शिजलेली नसली की ते तसंच वरच्यावर दिसायला लागलं की ते बनवताना पण मला म्हणजे हे का शिजलं नाही असं वाटत होतं. म्हणून परत पुन्हा ते फोडणी टाकल्यानंतर अजून ठेवलेलं होतं 1-5-10 मिनटं ते चांगलं गिर होण्यासाठी. तर फोडणीसाठी मी आता आमटीला तेल टाकलेलं होतं तेवढं, आणि त्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण ठेचून टाकलेला होता. हे डाळ तुम्हाला वरती दिसतच असेल. आणि हे जे ब्लॅक कलरचं दिसते ते उडदाच्या डाळीचं कवर आहे वरती. आणि टोमॅटो, हिंग, हळद टाकून मी ते शिजवून घेतलेलं. लसूण चांगला भाजल्यानंतर जिरे चांगले खरपूस भाजेपर्यंत फोडणीत कधी पण टाकायचे. त्यामुळं त्याची एक वेगळी चव आणि टेस्ट येत असते आपल्याला. जे बाहेरचं तुम्ही डाळ वगैरे खाताय त्याला कारण एकच असते की हे जिरे आणि लसूण चांगले खरपूस भाजलेले जातात, त्यामुळं ते छान टेस्टी लागते. आपण काय करतो, घरात गडबड करून लगेचच जिरे मोहरी टाकून लगेचच त्यामध्ये फोडणी होते. तसं न करता चांगलेच जिरे खरपूस भाजले की मग त्यात थोडं लाल तिखट टाकायचं आणि ती फोडणी ओतून द्यायची. आणि फोडणी 1 नंबर चांगली बसलेली होती. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मीठ आणि थोडीशी चिमूटभर साखर चवीसाठी टाकायची. 1 नंबर टेस्ट लागतं. आणि मग अशी बटर चिकनमध्ये मी वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकलेली आहे, मी सांगायचं विसरलेले. कसुरी मेथी टाकली की त्याची पण एक वेगळी टेस्ट बटर चिकनला येत असते. आणि ह्यात थोडंसं मीठ आणि साखर टाकली आणि चांगलं हलवून, मी ह्यात जास्त पाणी टाकलेलं नव्हतं कारण आम्ही 2 जणच खाणार होतो. डाळीची आमटी आणि हे केलेलं होतं दुधी भोपळ्याची भाजी, कारण आम्ही चिकन वगैरे काय खाणार नाही, म्हणून आमच्यासाठी ही वेगळी डाळ वगैरे बनवली आणि परत दुधी भोपळ्याची भाजी बनवली. आणि बटर चिकन मुलांसाठी चपाती वगैरे सगळं बनवून त्यांना जेवायला वगैरे दिलं. आणि आजचा फ्रेंडशिप डेचा दिवस खूप छान गेला. आणि आज व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.